श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे पहिला श्रावणी सोमवार. श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना मानला जातो आणि हा महिना भगवान शिवांना समर्पित आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी व्रत केलं जातं आणि भगवान शिवांची पूजा, सेवा, आराधनाही केली जाते. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावणी सोमवारांचं व्रत केल्यामुळे, भगवान महादेवांची पूजा, सेवा या दिवशी केल्यामुळे भगवान महादेवांच्या कृपेने सर्व इच्छा, मनोकामना या भक्तांच्या पूर्ण होत असतात. तसंच अशा व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व संकट, दुःखसुद्धा दूर होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसंच त्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. भगवान महादेवांचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वी तलावर शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि त्याचप्रमाणे भगवान महादेव हे भोळे शंकर आहेत. भक्तांनी केलेल्या अगदी छोट्याशा साध्या भोळ्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर हे भक्तावर लवकर प्रसन्न होत असतात. संपूर्ण श्रावण महिना हा भगवान शिवांच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर जागृत झालेले असते आणि सक्रिय झालेले असते. आणि अशा या काळामध्ये आपण जर भगवान महादेवांची पूजा पूर्ण मनोभावे सेवा केली, पूजा केली आणि त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे आपल्याला अगणित पटीने पुण्यफळ हे मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होत असतात. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवाराला अतिशय विशेष खास असं महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान महादेवांची पूजा, सेवा करण्यासोबतच आपल्याला काही खास उपाय हे सुद्धा करायचे असतात, जेणेकरून महादेवांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, समस्या, दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील. आणि म्हणूनच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आज पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला करायचा आहे. मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तर अतिशय उत्तम, नाहीतर तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. मग भलेही तुम्ही श्रावणी सोमवारांचा उपवास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला 21 तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे, तर हा उपाय आज तुम्हाला नक्की करायचा आहे. आज पहिल्या श्रावणी सोमवारी हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होईल, तुमची सर्व अडलेली कामंही पूर्ण होतील, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तुमच्यावर जर खूप कर्ज हे झालेलं असेल तर लवकरात लवकर ते कर्ज तुमचं दूर होईल, ते कर्ज तुमचं फिटेल, लवकरात लवकर तुमची कर्जमुक्ती होईल. प्रत्येक मनुष्याला आयुष्य जगत असताना पैसे हे लागतच असतात. आपल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाला पैसे लागत असतात. तर आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होण्यासाठी माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर अखंड राहावी यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, समस्या, दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी आणि तसंच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी, आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे. तर आज हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्हीसुद्धा हा उपाय आज नक्की करा. भलेही मग तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास केला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि हा उपाय कोणीही करू शकतो, मुलगा, मुलगी, महिला किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. आणि जर घरातील महिलांना मासिक धर्म हा आला असेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि शक्यतो तुम्हाला हा उपाय शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. आणि जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर केला तरीसुद्धा चालेल. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना वेगवेगळी शिवामूठ ही अर्पण केली जात असते आणि ही शिवामूठ वेगवेगळ्या धान्यांनी अर्पण केली जात असते. आणि आज पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे, ती म्हणजे तांदूळ. तांदूळ आपल्या हातामध्ये घेऊन त्याची शिवामूठ आपल्याला महादेवांना आज अर्पण करायची आहे. आणि ही तांदळाची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला तांदूळ घेताना ते अखंडच घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले, खंडित झालेले तांदूळ आपल्याला चुकूनही घ्यायचे नाही आहेत, तरच आपल्याला त्याचे फळ हे प्राप्त होईल. तर आज पहिल्या श्रावणी सोमवारी
तांदळाची शिवामूठ आहे आणि म्हणूनच आपल्याला हा 21 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय आज करायचा आहे. आणि हा 21 तांदळाचा प्रभावी उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची आर्थिक अडचण ही दूर होईल, तुमचं दारिद्र्य दूर होईल, तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर तो टिकण्याचं सुद्धा मदत होईल. तुमच्या घरामध्ये जर अनाठाई पैसा खर्च होत असेल तर तुमची ही समस्या यामुळे नक्की दूर होईल. देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होईल. आणि तसंच जर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून सुटका मिळण्यासाठी तुम्हाला हा उपाय केल्यामुळे मदत होईल. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहात पण तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नाही आहे किंवा हवी तशी अर्थप्राप्ती तुम्हाला त्यातून होत नाही आहे किंवा आलेला पैसा तुमच्या हातामध्ये टिकत नाही आहे आणि म्हणूनच या सर्व समस्या दूर होण्यासाठीच हा उपाय आपल्याला आज करायचा आहे. अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा उपाय आज आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला 21 अखंड तांदूळाचे दाणे हे घ्यायचे आहेत. आज सकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शिवलिंगाची शिवपिंडीची पूजा ही तर केलेली असेलच. शिवलिंगावर अभिषेक हा तुम्ही केलेला असेलच किंवा रुद्राभिषेक हा केला असेल. आणि जर सकाळी तुम्ही काही कारणास्तव तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर शिवपिंडीची पूजा केली नसेल तर आज संध्याकाळी तुम्ही पूजा अवश्य करा. आणि रुद्राभिषेकसुद्धा जर तुम्ही अजून केला नसेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा अवश्य करा. आणि हा अभिषेक कसा करायचा आहे आणि कोणते स्तोत्रमंत्र आपल्याला हा अभिषेक करताना पठण करायचे आहेत तर याची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर मी अपलोड हा केलेला आहे. तर घरच्या घरी आपण शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा कसा करू शकतो याची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ अवश्य बघा. जर तुम्ही हा उपाय घरीच शिवपिंडीवर करत असाल तर तुम्हाला सर्वात आधी त्या शिवपिंडीची पूजा करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला शिवलिंगाला त्या शिवपिंडीला चंदन अष्टगंध भस्म हे लावून घ्यायचं आहे. तसंच पांढरी फुलं बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर तुम्हाला आधी रुद्राभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ती शिवपिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या शिवपिंडीची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय जर तुम्ही आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये कराल तर यामुळे देवी लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होईल. आणि जर हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरीसुद्धा चालेल. कारण आपल्या घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि अशा सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये असलेल्या ठिकाणी जर आपण काही उपाय केला तर त्याचे फळेसुद्धा आपल्याला सकारात्मकच मिळत असते. आणि म्हणून तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याचाच प्रयत्न करा. आणि मंदिरामध्ये जाताना आपल्याला घरून आपल्यासोबत 21 अखंड तांदूळ हे घेऊन जायचे आहेत. कुठेही खंडित झालेले, तुटलेले, फुटलेले, खराब झालेले असे तांदूळ हे घेऊ नका, तर अखंड तांदूळच घ्या. मंदिरामध्ये गेल्यानंतरही तुम्हाला त्या शिवलिंगाची आधी पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हा उपाय त्यानंतर तुम्हाला करायचा आहे. आणि आपण जे आपल्यासोबत 21 अखंड तांदूळ हे घेतलेले आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्या हाताची मुठी ही आपल्याला घट्ट बंद करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 21 वेळा कमलात्मक मंत्र हा पठण करायचा आहे. आणि हा कमलात्मक मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः असा हा कमलात्मक मंत्र आहे. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तिथे बघून तुम्ही म्हणू शकतात किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा मंत्र दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये घेतलेले 21 तांदूळ हे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे आहेत. आणि हे तांदूळ शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर आपल्याला आपले दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. किंवा कर्जबाजारीपणा जर असेल तर त्यातून सुटका होण्यासाठी सुद्धा तुम्ही महादेवांना यावेळी प्रार्थना करायची आहे. तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा अनाठाई खर्च होत असेल किंवा सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, अशा कुठल्याही तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला महादेवांना विनंती यावेळेस करायची आहे. मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करा, नाहीतर घरीच हा उपाय तुम्ही याच पद्धतीने केला तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने 21 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय हा आज आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी करायचा आहे. याआधी ज्या व्यक्तींनी हा उपाय केलेला आहे तर त्यांना खूपच चांगला अनुभव हा आलेला सुद्धा आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा 21 तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय आज नक्की करून बघा.
तुम्हाला सुद्धा याचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. तुमची आर्थिक परिस्थितीही नक्कीच सुधारेल. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्यही दूर होईल. तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदेल. आणि म्हणूनच शिवपुराणामध्ये सांगितलेला हा पहिल्या श्रावणी सोमवाराचा उपाय तुम्ही आज अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.